मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। फायनली मित्रांनो, या ठिकाणी पिऊन हमाल या पदाचं पूर्ण वेळापत्रक आलेलं आहे। सर्वात अगोदर महत्त्वाची अशी अपडेट देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो। असेच अपडेट तुम्हाला भेटत राहतील त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आता बघा मित्रांनो, ज्यांनी पिऊन हमाल या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पिऊन हमाल एलिजिबल लिस्ट जी आहे कॅन्डिडेटची, म्हणजे बघा ही लिस्ट मित्रांनो, याच्यामध्ये मित्रांनो लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर क्लिनिंग अँड ॲक्टिव्हनेस टेस्ट, म्हणजे स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी ज्यांचं प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये या ठिकाणी नाव आहे, जसं की अहमदनगरचं आहे। त्यानंतर खाली भरपूर सारे अजून या ठिकाणी पूर्ण PDF फाईल आहे पूर्ण डिस्ट्रिक्ट कोर्टची, जसं की या ठिकाणी धाराशिवचं डिस्ट्रिक्ट कोर्टचं आहे। याच्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांच्यासाठी मित्रांनो गुड न्यूज आलेली आहे, त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे। आता मित्रांनो प्रत्येक जिल्हा न्यायालयाची वेगवेगळ्या डेट आहेत, ठीक आहे। आता सध्या मी तुमच्यासमोर या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टचं ओपन करून दाखवतोय। आता मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचा कुठला डिस्ट्रिक्ट कोर्टचा आहे, जसं की बुलढाणा आहे, गोंदिया आहे, मुंबई आहे, नांदेड आहे, त्या डिस्ट्रिक्ट कोर्टची नोटीस आलं, वेळापत्रक आलं की तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। जसं की बघा आता डिस्ट्रिक्ट कोर्ट्स पुण्याचं मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे। आता बघा याच्यामध्ये काय प्रोसेस सांगितली, तर डेट दिल्यात आणि प्रोसेस पुढे दिले बघा। आता याच्यामध्ये फ्रॉम 1 ऑगस्ट 2024 ते 5 ऑगस्ट 2024 पर्यंत याच्यामध्ये 11 वाजल्यापासून सकाळी 5:30 वाजेपर्यंत सुट्ट्या वगळून, कोर्टाच्या सुट्ट्या वगळून मित्रांनो तुम्हाला काय करायचं, एलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत शॅल टेंडर प्रिंट आउट्स ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ओरिजिनल ॲडमिट कार्ड यूज्ड ॲट द टाइम ऑफ स्क्रीनिंग टेस्ट। तर बघा मित्रांनो इथं देखील त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, जे तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षेला तुमचं हॉल तिकीट यूज केलं आहे मित्रांनो, तेच तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे। आता मग बऱ्याच जणांकडे हे नसेल, घाळ झालेला असेल, परीक्षा संपली की टाकून दिलेला असेल, बऱ्याच जणांकडे फक्त PDF फाईल आहे, त्याची प्रिंट आउट काढून ते घेऊन जाऊ शकतात। तर मित्रांनो तसंच करायचं तुम्हाला, तुमच्याकडे नसेल तरी देखील तुम्हाला जे आहे ते घेऊन जायचं आहे। तिथं गेल्यानंतर मित्रांनो सर्व प्रश्न त्यांना विचारायचे आहेत त्या ठिकाणी मित्रांनो। बघा ओरिजिनल ॲडमिट कार्ड आणि तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी सांगितलेलं आहे, अलॉंग विथ इट सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज टू द डिस्ट्रिक्ट कोर्ट पुणे। तसंच तुमचं जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्हाला स्वतः त्याचे प्रिंट आउट घेऊन सेल्फ अटेस्टेड करून घेऊन जायचं। हे 5 ऑगस्टपर्यंत हे काम तुम्हाला करूनच घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आता पुण्याचं पिऊन हमालचं या ठिकाणी मित्रांनो मग तुमची स्वच्छता आणि चापल्य चाचणी ॲक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट कधी होणार आहे बघा, 10 ऑगस्ट 2024। आता जसं की अहमदनगर जिल्ह्याचं बघितलं मित्रांनो आपण, तर याच्यामध्ये खूप त्यांनी वेगळं दिलं आहे, बघू शकता या ठिकाणी पोस्ट ऑफ पिऊन, ज्याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी की 1 ते 5 ऑगस्टला या ठिकाणी प्रिंट आउट वगैरे घेऊन जायचं आहे तुमचं। 5 ऑगस्ट नंतर बघा त्यांचं मित्रांनो त्यांनी रोल नंबरनुसार दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला आता तुम्ही 1 ते 5 ऑगस्टपर्यंत गेलात ना, तिथं तुमचं हॉल तिकीट आणि अर्ज घेऊन तिथं तुम्हाला रोल नंबर दिले जाऊ शकतात, तुमच्या हॉल तिकीटवरती तुमचे रोल नंबर वगैरे सर्व दिलं जाऊ शकतं। तर याच्यामध्ये म्हटलं ॲक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्ट एलिजिबल कॅन्डिडेट ॲट डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर, ज्याच्यामध्ये बघा 12 ऑगस्ट 2024ला यांची टेस्ट होणार आहे। पुण्याची कधी आहे, 10 ऑगस्टला आहे, म्हणजे सर्वांचं वेगवेगळं आहे मित्रांनो। जसं की या ठिकाणी 1 ते 193 रोल नंबर जे आहेत, मग यादी जी दिली आहे मित्रांनो या ठिकाणी ही जी यादी दिली बघू शकता, याच्यामध्ये देखील सिरियल नंबर आणि ते रोल नंबर आहेत पहा, मग याच्यानुसार देखील होऊ शकतं, बघू शकता या ठिकाणी याच्यानुसार देखील तुमची टेस्ट होऊ शकते अशा पद्धतीने। बघा या ठिकाणी रोल नंबर देखील आहे, जसं की अहमदनगर कोर्टचा आहे, या ठिकाणी 150 हे लास्टची बघू शकता, परंतु ते त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती अजून देतील। बघा यांची 8 वाजल्यापासून 8:30 पर्यंत म्हणजे अर्धा तास 1 ते 1 नंबरपासून 193 पर्यंतची टेस्ट चालणार आहे बघा। मग या ठिकाणी आपल्याला टाइम देखील कळेल, मग तुमचे काय करणार ते टेस्टला ग्रुप पाडतील, या ठिकाणी 1 ते 193चे ग्रुप, त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप पाडतील आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता चापल्यसाठी पाठवतील। 8 ते 8:30 पर्यंत त्यांची टेस्ट चालेल, त्यांना 9 ते 9:30, 9:30 ते 10 दुसरी टेस्ट, 11 ते 11:30 तिसरी टेस्ट, अशा पद्धतीने 578 जणांचं केलेलं आहे त्यांनी। आता अहमदनगरचं जर बघितलं आपण किती टोटल पेजेस आहेत, 7 पेजेसची या ठिकाणी ही सिलेक्टेड एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट आहे, पूर्ण माहिती दाखवतो तुम्हाला बघा, 7 आहे, 578 बघू शकता। हां म्हणजे या ठिकाणी मित्रांनो हे सिरियल नंबर आहेत, यानुसारच त्यांनी या ठिकाणी रोल नंबर पाडलेले असावेत तुमचे। मग 388 ते 578चं किती तारखेला होईल, 12 ऑगस्टला होईल, या ठिकाणी 11 ते 11:30, म्हणजे हे 578 जे आहेत 378 पासून 578 एवढे विद्यार्थ्यांचं त्याच दिवशी होणार आहे, परंतु वेगवेगळे रोल नंबर पाडलेले आहेत त्यांनी। तर बघा अहमदनगरचं अशा पद्धतीने आहे, ठीक आहे। आता पुण्याचं बघा, पुण्याचं एकाच दिवशी आहे या ठिकाणी म्हटलंय त्यांनी, परंतु याच्यामध्ये डिटेल
दिलं नाही अजून त्यांनी. मग याच्यामध्ये मित्रांनो डिटेल्स ते काय करतील, तुम्ही ज्यावेळेस 5 ऑगस्टपर्यंत जाल तुमचे सर्व फॉर्म आणि ॲडमिट कार्ड घेऊन, तिथं तुम्हाला डिटेल्स ते देतील त्या ठिकाणी गेल्यानंतर. त्यानंतर बघा 10 तारखेला पुण्याची या ठिकाणी चाचणी स्किल टेस्ट झाली की लगेच 11 ऑगस्टला तुमचा रिझल्ट ऑफ ॲक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्ट रिझल्ट लगेच दुसऱ्या दिवशीच या ठिकाणी लागणार आहे. आणि इंटरव्ह्यूचं देखील तुम्हाला पुढं सांगतो. बघा आता 13 तारखेला अहमदनगरचं झालं की लगेच 12 तारखेला झालं की 13 तारखेला लगेच रिझल्ट आहे, बघू शकता या ठिकाणी देखील. आता इंटरव्ह्यूचं बघा लगेच मित्रांनो तुमचं 11ला टेस्ट झाली की 12ला लगेच इंटरव्ह्यू आहे पुणे जिल्ह्याचं, बघू शकता. 12/8, 13/8, 14/8, 16/8, 17/8ला 3 वाजल्याच्या नंतर तुमचे इंटरव्ह्यू चालू होणार आहेत. सलग या ठिकाणी मित्रांनो जवळपास 5 दिवस इंटरव्ह्यू चालणार आहेत, बघू शकता या ठिकाणी. त्यानुसार त्यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे इफ एनी डे इन द अबो कॅलेंडर हॅपन्स टू बी अ डे ऑन विच सच ॲक्टिव्हिटी कॅनॉट बी कंडक्टेड. एका दिवशी जर ॲक्टिव्हिटी कंडक्ट नाही झाली, द ॲक्टिव्हिटी शॅल बी कंडक्टेड ऑन द नेक्स्ट डे अँड द कॅलेंडर शॅल स्टँड अप्रोप्रिएटली ॲडजस्ट. ते काय म्हणतात या ठिकाणी बघा नोट दिले. समजा एखाद्या दिवशी समजा 10 तारखेला जर झालीच नाही तर दुसऱ्या दिवशी घेतली जाईल, मग त्याचा रिझल्ट पुढे जाईल. किंवा एकाच दिवशी इंटरव्ह्यू 12 तारखेचा 13 तारखेला 12 तारखेचं नाही घेतलं तर 13 तारखेला होईल. मग असं पुढं डेट जे आहेत ते ॲडजस्ट केले जातील असं देखील त्यांनी म्हटलंय जर काय बदल झाले तर. सध्या तरी हे वेळापत्रक मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध होत आहे. प्रत्येकाचं आलं की तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहे. बाकी मग त्यांनी अजून म्हटलंय की तुम्हाला सतत या ठिकाणी वेबसाईट चेक करत राहायचे. तर सर्वांसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे, कारण की जे या ठिकाणी पात्र झालेले आहे स्वच्छता चाचपल्य चाचणीसाठी त्यांच्यासाठी खूप मोठा हा आनंद आहे. कारण की एवढ्या दिवसापासून ते वाट पाहत होते. आता फक्त चाचणीला पात्र होऊन इंटरव्ह्यूला म्हणजे चाचणी पात्र करायची त्यांना कशी आणि इंटरव्ह्यूला पोहोचायचं आहे. इंटरव्ह्यूमध्ये चाचणीमध्ये चांगले मार्क्स घेतले तर कमी मार्क्स असतील तुमचे लेखीमध्ये तरी देखील पुढे जाण्याचे चान्सेस असू शकतात. आता डॉक्युमेंट इतके कडक या ठिकाणी मित्रांनो चेक केले जातात कोर्टामध्ये की भरपूर सारे या ठिकाणी कॅन्डिडेट या ठिकाणी त्याच्यामुळे अपात्र देखील होऊ शकतात. त्याच्यामुळे ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना देखील या ठिकाणी चान्सेस असू शकतात. ज्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे नाहीत त्यांनी आताच तयारी करून ठेवा. आत्ता डॉक्युमेंट तुमचे लागणार नाही. डॉक्युमेंट कधी लागणार आहेत बघा, ज्यावेळेस इंटरव्ह्यू मित्रांनो चालू होईल त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट लागणार आहेत, हेही लक्षात राहू द्या. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमचे डॉक्युमेंट लागतात. त्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र असेल ते वगैरे आताच काढून ठेवा. बघू शकता या ठिकाणी 10 तारखेला रिझल्ट 10 तारखेला टेस्ट झाली की लगे 11ला रिझल्ट आहे आणि लगे 12लाच इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यूच्या दिवशीच तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते या ठिकाणी लागत असतात. त्याच्यामुळे डॉक्युमेंट जे आहेत आत्ताच तुम्हाला काढून ठेवणं गरजेचं आहे सर्व व्यवस्थित. तर परंतु इंटरव्ह्यूला तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पात्र होत आहे अपात्र होत आहे स्किल टेस्टमध्ये ते पुढची गोष्ट आहे. जर पात्र झाला तर ॲन्युअल डॉक्युमेंट कुठून आणायचे. या ठिकाणी 12 तारखेला लगेच इंटरव्ह्यू चालू होणार आहेत पुणे जिल्ह्याचे. तर आणि ह्या ठिकाणी देखील बघू शकता अहमदनगरचं देखील तसंच आहे बघा. 13ला रिझल्ट लागला की 14, 16, 17ला या ठिकाणी इंटरव्ह्यू आहेत. इथं 2 वाजल्याच्या नंतर आहेत या ठिकाणी. आणि रिपोर्टिंग टाईम फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 11ला सकाळी 11लाच तिथं रिपोर्टिंग करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर अशा पद्धतीने खूप महत्त्वाची अशी मित्रांनो या ठिकाणी ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे. तुमचे या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती प्रत्येक जिल्ह्याच्या कॅलेंडर जे आहेत पुढील टेस्टसाठी प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. कुणाची निवड झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढं टेस्टसाठी जेवढे पण अपडेट येत राहतील मित्रांनो तुम्हाला नक्की शेअर केले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंटमध्ये. त्याचबरोबर या व्हिडिओला जाता जाता नक्की लाईक करा. धन्यवाद.